नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी 3च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. खोपोलीचे माजी नगरसेवक मंगेश काळेखे यांच्या खून प्रकरणी वानवडी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी आणि त्याच्याबरोबर 2 मित्रांनी काळोखे यांची सुपारी घेऊन खून केल्याची कबुली दिली. हडपसरमधील हांडेवाडी भागात ही कारवाई करण्यात आली. नांदेडच्या गुरुद्वारा परिसरात गोळीबार झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक रहिवासी आणि यात्रेकरूंमध्ये किरकोळ वाद झाल्यानं गोळीबाराची घटना घडल्याची माहिती आहे. शहरातील नानिन घाट परिसरातील वाहनाच्या पार्किंगवरून स्थानिक रहिवासी आणि यात्रेकरूंमध्ये वाद झाला होता. किरकोळ वादाच्या या घटनेत थेट गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एका व्यक्तीला गोळी लागली असून अनेक जण जखमी झाले आहेत. गडचिरोलीच्या आहेरीमध्ये पोलिसांनी अवैध सुगंधित तंबाखू वाहतुकीवर कारवाई करत 2 आरोपींना ताब्यात घेतलंय. या कारवाईत आरोपींकडून 2.5 लाखांचा सुगंधित तंबाखू आणि 4 लाखांची कार असा एकूण 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भंडाराच्या चांदपूरमध्ये पार्किंगमधून कार बाहेर काढताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार थेट तलावात कोसळली. यानंतर पोलिसांनी एका क्षणाचाही विचार न करता पाण्यात उड्या घेतल्या आणि दोघांना पाण्याबाहेर काढलं. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पोलिसांच्या या कामगिरीचं संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे. भंडारा पवनी महामार्गावर रस्ता ओलांडताना मादी नीलगायला भरधाव वाहनानं जबर धडक दिली. या धडकेत गायीचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्रातील वनाधिकारी आणि वनकर्मचारी घटनास्थळी दाखल होत शवविच्छेदन केलं गेलं. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल झालाय. यवतमाळच्या घाटंजीमध्ये एका तरुणावर क्षुल्लक कारणावरून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जालना पोलीस अधीक्षक कार्यालयात गोतस्करांची ओळख परेड घेण्यात आली. यानंतर गोतस्करी केली तर तडीपार किंवा एमपीडीए नुसार कारवाई केली जाणार असल्याचा इशारा अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा कमवण्याचा आमिष दाखवून नाशिकमध्ये एका दाम्पत्यासह 4 जणांनी एकाला 75 लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातलाय. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीडच्या वैद्यनाथच्या दर्शनासाठी हैदराबादमधील तरुणीनं 400 किलोमीटरचा प्रवास करत परळी गाठली. दर्शनानंतर तरुणीने आनंद व्यक्त केलाय. या प्रवासानंतर दर्शन घेतल्यावर प्रवासाचा थकवाच राहिला नाही असं मनोगतही तरुणीने व्यक्त केलंय. वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये संत झोलेबाबांच्या दर्शनासाठी 61व्या यात्रा महोत्सवात हजारो भाविकांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी 81 क्विंटल पुरी आणि भाजीचा महाप्रसाद भाविकांसाठी तयार करण्यात आला. महाप्रसाद वितरण करण्यासाठी जवळजवळ 70 ट्रॅक्टर आणि परिसरातील शेकडो स्वयंसेवक सहभागी झाले होते. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.